पद्धतीने पतीचा घात, उगाव तालुका निफाड येथील बेपत्ता युवकाचे खुनाचा उलगडा, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी, तर चांदवड चिल्लानी न्यायालयाने दिली 7 दिवसांची पोलीस कस्टडी। चांदवड दिनांक 18/2/2026 रोजी उगाव तालुका निफाड परिसरातून युवक शादाब रज्जाक तांबोळी वय वर्ष 30 राहणार उगाव तालुका निफाड हा बेपत्ता झाल्याची तक्रार प्राप्त झाल्याने निफाड पोलीस ठाण्यास मिसिंग दाखल करण्यात आली होती। सदर मिसिंगच्या तपासात बेपत्ता इसम शादाब तांबोळेचा शोध सुरू असताना दिनांक 22/2/2026 रोजी सकाळी चांदवड तालुक्यातील परसूल गावच्या शिवारात परसोली चिंचोली नदीच्या पुनाखाली नदीच्या पाण्यात एका इसमाचा मृतदेह मिळून आला होता। यातील मयतास कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने मयताचे दोन्ही हात नायलॉनने दोरी बांधून व तोंडाला कपड्याने बांधून तसेच कमरेला व मांडीला दोरीने डेंबल स्पार बांधून परसूल शिवारात चांदवड ते निफाड रोडवर परसोली चिंचोली येथे नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकून जीवे ठार मारून खून केला म्हणून चांदवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यातील मयताच्या वर्णनावरून तो निफाड पोलीस ठाण्याकडील मिसिंगमधील युवक शादाब रज्जाक तांबोळी राहणार उगाव हा असल्याचे निष्पन्न झाले होते। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू यांनी वरील गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे शाखा चांदवड व निफाड पोलिसांना आरोपीचा शोध घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या। त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग के पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव यांनी फॉरेन्सिक टीम, फिंगरप्रिंट व श्वान पथकासह वरील गुन्ह्याच्या घटनास्थळी बारकाईने पाहणी केली। यातील मयत इसम शादाब तांबोळी याची मागील 1 वर्षाची पार्श्वभूमी तसेच घटनास्थळ परिसरातून मिळून आलेले भौतिक व तांत्रिक पुराव्यांच्या विश्लेषणाद्वारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींना ताब्यात घेतले। त्यात ऋषभ मनोज वर्मा वय 23 राहणार चांदवड रोड मनमाड तालुका नांदगाव जिल्हा नाशिक, शाहरुख रफिक शेख वय 21 राहणार मालेगाव नाका मनमाड तालुका नांदगाव, मयताचा मेहुणा युवराज युवक थोरात वय 19 मोतीबाग नाका भीमनगर मालेगाव तालुका मालेगाव, सलीम साबिर शेख वय 28 राहणार 8वी गल्ली आझादनगर मालेगाव तालुका मालेगाव, आर्यन सुंदर जिनवाल वय 19 भीमनगर मोतीबाग नाका मालेगाव, शेख एजाज शेख रियाज वय 29 राहणार आंबेडकर नगर मनमाड, मुस्कान शादाब तांबोळी वय 24 राहणार निफाड, मयताची पत्नी। यातील ताब्यात घेतलेल्या वरील संशयित ऋषभ वर्मा याचे मयताची पत्नी मुस्कान शादाब तांबोळीच्या सोबत प्रेमसंबंध होते। त्या दोघांना एकमेकांसोबत लग्न करावायचे असल्याने संशयित ऋषभ वर्मा व मयताचा मेहुणा संशयित 2 शाहरुख शेख अशांनी संगनमत करून त्याच्यावरील इतर साथीदारांसह मनमाड येथे सोन्याच्या दागिन्यांचा व्यवहार करावायचा आहे असा बनाव करून महेश शादाब तांबोळी यास मनमाड मालेगाव रोडवरील बंद पडलेली पोल्ट्री फार्म या ठिकाणी त्याच्या दोन्ही हातपाय नायलॉनचे दोरीने बांधून टोलाला कपड्याने बांधून जीवे ठार मारून त्याच्या कमरेला व मांडीला दोरीने डेंबेल स्पार बांधून मृतदेह चांदवड ते निफाड रोडवर परसूल शिवारातील नदीच्या पुलाखाली पाण्यात टाकून दिले असल्याची बाबत कबुली दिली। वरील सर्व संशयितांना चांदवड पोलीस ठाण्याकडून दाखल खुनाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आज दिनांक 11/3/2026 रोजी चांदवड न्यायालयात छल्लानी साहेब यांच्यासमोर उभे केले असता एकूण 6 आरोपींना दिनांक 17/3/2026 पर्यंत 7 दिवसांची पोलीस कस्टडी देण्यात आली आहे। या घटनेचा पुढील तपास चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांचे पथक करीत आहे। नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव तेगबीर सिंग सिंधू, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन, उपविभागीय पोलीस अधिकारी निफाड विभाग के पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर, चांदवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, निफाड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गणेश गुरव, सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन रणदिवे, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश भालेकराव, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, हेमंत गिलबिले, श्रीकांत गारुंगे, ज्ञानेश्वर सानप, सचिन वराडे, विशाल गोसावी, संदीप राठोड, प्रदीप पहिरम, नितीन गांगुर्डे, प्रवीण गांगुर्डे, किशोर बोडके यांच्या पथकाने वरील खुनाचा गुन्हा उघडकीस आणून कारवाई केली आहे। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे तरी संपर्क साधा 9822 49 99 40 89 83 1504 60।